आज लोहावाशाने रेकॉर्ड ब्रेक केलं. नगराध्यक्षासहित 17 म्हणजे नगराध्यक्षाला धरून 18 लोकांना या ठिकाणी निवडून दिलं. नगराध्यक्ष जवळपास 3000 मताच्या फरकाने निवडून आले. त्यामुळं जिल्ह्याचे स्वयंभू नेते जे गल्लीबोळानं आमच्या इथं फिरले त्यांना ही एका मोठ्या प्रमाणात लोहेकरांनी चपराक दिली. राष्ट्रवादीचा निकाल आपण जर बघितला तर राष्ट्रवादी काँग्रेसने 3 ठिकाणी नगराध्यक्षासहित देगलूरला नगराध्यक्षाने 17 जागा, उमरीमध्ये नगराध्यक्षाने 18 जागा, कंधारमध्ये देखील आम्ही 10-11 जागेवर जिंकलो. गड आला पण सिंह गेला अशी परिस्थिती निर्माण झाली आणि लोह्यामध्ये देखील विक्रम केलेला आहे. अन्य ठिकाणची आकडेवारी माझ्याकडे जरी आली नसली तरी साधारणतः 71च्या वर जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यामध्ये विजय मिळवलेला आहे. भाजपला 3च जागेवर समाधान मिळाले. त्यांची परिस्थिती काय होती मी सांगण्याची आवश्यकता नाही. शेवटी त्यांच्याकडे धनसंपत्ती एवढी आहे आणि त्यांनी ज्या काही 3 नगरपालिका जिंकल्यात त्या धनशक्तीच्या जोरावर जिंकल्यात. लोह्यामध्ये देखील तीच निवडणूक होती, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती. आणि त्यांना माहीत होतं की आमच्याकडे धनशक्ती नाही आहे, परंतु जनशक्तीनं आमच्या बाजूनं कौल दिला आणि धनशक्तीवाल्याला देखील जागा दाखवण्याचा प्रताप लोहावाशांनी केला. मी लोह्याच्या, कंधारच्या, देगलूरच्या, उमरीच्या आणि तमाम जिल्ह्यातील मतदारांची या ठिकाणी राष्ट्रवादीचा एक प्रमुख म्हणून मी जाहीरपणानं आभार मानतो. भाजपने एकाच घरात 6 उमेदवार दिले होते आणि ते सर्व उमेदवार पराभूत झाले. मला आमच्या रमाबाई मंजेलवारचं मनापासून अभिनंदन करायचं आहे की जसं शरद पवारांनी नगराध्यक्षाला पाडलं तसं मंजेलवारबाईंनी नगराध्यक्षाने पत्नीला देखील पाडलं. आणि ज्यांच्या घरामध्ये 6 उमेदवारी दिले होते तिथले फरक जर आपण बघितले तर साधारणतः सर्व 500च्या वर मतांनी या ठिकाणी निवडून आलेले आहेत. त्याच्यामुळं इथं कोण 6 उभा केलं याच्यापेक्षा 6 जणाला कोणी परवानगी दिली त्याला चांगली चपराक या निमित्ताने भेटलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.